रात्रीचे 1:45 वाजलेले. हिवाळ्यातील दाट धुकं घाटात पसरलेलं. अण्णा सांबर शिंगे आपला मोठा ट्रक घेऊन नाशिकला निघालेले. सोबत त्यांचा मदतनीस छोटू. हा छोटू कोणी लहान मुलगा वगैरे नव्हता, तिशीतला बाप्याच होता. पण अण्णा त्याला प्रेमाने छोटू हाक मारत. घाटाचा तीव्र चढ लागला. इंजिन तापलं. अण्णा म्हणाले, थोडं थांबूया, ट्रक रागावलाय. पण खरं तर अण्णांना झोप अनावर झालेली. त्यांनी रस्त्याकडेला गाडी उभी केली. टेल लाईट डोळे मिचकावत होते. आज घाटात वर्दळ नव्हती. सभोवताली पूर्ण शांत. फक्त शीळ घालणारा वारा आणि दुतर्फा असलेल्या झाडांच्या पानांची सळसळ ऐकू येत असलेली. दोघांचा डोळा लागला. जरा भराने एक विचित्र आवाज ऐकू आला. जणू लोखंडी टपावर कोणीतरी चालत असल्यासारखं. छोटू दचकून उठला. घाबरून म्हणाला, अण्णा, वर कोणीतरी हाय. ट्रकच्या टपावर कोणीतरी चालतंय. अण्णा उठले. ड्रॉवरमधून टॉर्च काढला. बाहेर गेले. टॉर्चच्या उजेडात संपूर्ण ट्रक चारही बाजूंनी नीट बघितला. टपावर कोणीच नव्हतं, ना आसपास कोणी. धुकं मात्र जरा जास्तच दाट झालेलं. ते पुन्हा आत येतात. घाबरलेल्या छोटूला दिलासा देत म्हणतात, काहीच नाही रे बाहेर, कशाला भीतोस. धुक्यात आवाज जरा वेगळाच वाटतो. दोघे पुन्हा आपापल्या सीटवर अंगावर चादर ओढून बसले. 5-10 मिनिटं सुद्धा झाली नसतील, तेवढ्यात पुन्हा तसाच आवाज, यावेळी अजून जोरात. जणू कोणीतरी टपावर पुढून मागे आणि मागून पुढे चालतंय, हळूहळू पण ठाम पावलांनी. आता मात्र छोटूची तंतरली. तो रडायलाच लागला. अण्णावर नक्की काहीतरी हाय, मला स्पष्ट ऐकू येतंय बघा. यावेळी अण्णालाही काहीतरी गडबड असल्याचं लक्षात आलेलं. पुन्हा बाहेर जाऊन बघण्याची हिंमत त्यांच्यातही नव्हती. झोप कधीच उडालेली. त्यांनी घाबरून इंजिन सुरू केलं. ट्रक थरथरायला लागला आणि त्याच क्षणी ट्रकच्या उजव्या बाजूला कोणीतरी धाडकन उडी घेतली. दोघे भीतीने ओरडले. अण्णाने साईड मिररमध्ये पाहिलं, पण त्याला कुणीच दिसलं नाही. एक विचित्र पारदर्शक आकार मात्र ट्रकपासून दूर दूर जाताना दिसला. गाडी वेगात पुढे निघाली. थंडीने की भीतीने सांगता येणार नाही, पण दोघांची दातखिळी वाजत होती. आणखी 5 मिनिटांनी अजून एक भयानक गोष्ट घडली. पुढे रस्त्याच्या डाव्या बाजूला धुक्यात उभी असलेली एक बाई दिसली. पांढरी साडी, केस विस्कटलेले. अण्णा आणि छोटूची बोबडी वळली. तिने ट्रकला हात दाखवला, पण ते कसले थांबतात. तशीच गाडी पुढे हाकली. छाती भात्याप्रमाणे धडधडत होती. पुढे आल्यावर छोटूने साईड मिररमध्ये पाहिलं. ती मागे दिसत नव्हती. त्याला हायसं वाटलं, पण इथे अण्णाला मात्र हुडहुडी भरलेली, कारण ती अज्ञात स्त्री आता त्याच्या बाजूने धावत होती. ट्रकच्या वेगाशी स्पर्धा करत अण्णाने काट्याकडे पाहिलं. तो ताशी 80 किलोमीटरचा वेग दाखवत होता, पण ती स्त्री मात्र डोळ्याची पापणीही लावू न देता अलगद त्यांच्या ट्रकला समांतर तरंगत होती. छोटू तर तिला पाहून बेशुद्ध पडला. अण्णाने पुन्हा एकदा तिच्याकडे पाहिलं. आपलं वेडं वाकडं तोंड उचकटून ती हसली. अण्णाच्या पोटात खड्डा पडला. त्याने करकचून ब्रेक मारला. डोळे मिटले आणि हात जोडून हनुमान चालीसा पुटपुटू लागला. त्याला जशी आठवेल तशी. ती स्त्री बराच वेळ ट्रकच्या आसपास घिरट्या घालत राहिली. अण्णाने जप थांबवला नाही. सूर्य उजाडल्याबरोबर ती स्त्री धुक्यात विरून गेली.
अण्णाने डोळे उघडले, तोंडावर पाणी मारून छोटूला उठवलं आणि गाडी पुढे हाकली. साधारण 8 वाजता ते एका धाब्यावर थांबले. चहा पाणी झालं. ट्रकच्या काचा स्वच्छ करताना छोटूला वायपरच्या वर हातांचे ठसे दिसले. जणू ती स्त्री अजूनही त्या काचेला चिकटून बसली असावी. मुसळधार पाऊस, लोणावळा घाटाचा उतार. IT इंजिनियर अभिषेक काम आटपून विकेंडसाठी आपल्या फार्म हाऊसवर निघालेला. तिथे बाकीचे मित्रसुद्धा भेटणार होते. खूप धमाल येणार होती. रस्ता ओला असल्याने त्याला सावध राहून ड्रायव्हिंग करावं लागत होतं. अधेमध्ये पथदिवेसुद्धा बंद पडलेले. पाऊसच दमदार झालेला, त्यामुळे रस्त्यावर रहदारीसुद्धा तुरळक होती. अचानक समोर हात वर करून कोणीतरी लिफ्ट मागत आहे असं दिसलं. अभिषेक दुर्लक्ष करून पुढेच जाणार होता, पण तो मनुष्य जखमी आहे असं त्याला जाणवलं. अभिषेकने कार थांबवली. त्या मनुष्याने डिलिव्हरी मॅनचा लाल टी-शर्ट घातलेला, चाकं मुडपलेली त्याची जुनाट दुचाकी रस्त्याकडेला भिंतीच्या आधाराने उभी करून ठेवलेली. त्याच्या हातांना खरचटलेलं, कपाळावर 1 इंच आडवी खोप, त्यातून वाहणारं रक्त त्याने रुमाल दाबून कसं बसं थांबवलेलं. पण त्याचं टी-शर्ट आणखीच लाल झालेलं. पाठीला जुनी बॅगसुद्धा होती. अभिषेकला दचकलेलं पाहून तो जवळ आला आणि म्हणाला, सर मला फक्त पुढच्या टोल नाक्यापर्यंत सोडा, तिथून रिक्षा पकडेन आणि घरी जाईन. इथे एक पण रिक्षा येत नाही आणि दुसरं कोणी थांबलंच नाही. अभिषेकला दया आली. त्याने त्याला मागे बसायला सांगितलं. थँक्यू सर, खूप खूप थँक्यू असं म्हणत तो मागे बसला. आपल्या भिजलेल्या कपड्यांमुळे सीट खराब होऊ नये म्हणून त्याने बॅगेतून पार्सलच्या आवरणाचा असतो तसा प्लॅस्टिकचा एक तुकडा काढला आणि त्यावर बसला. त्याचा टी-शर्ट खांद्यावर फाटलेला, डोळे थकलेले. काय झालं, ॲक्सिडेंट का? अभिषेकने विचारलं. होय, ॲक्सिडेंटच म्हणावं लागेल. मी डिलिव्हरीसाठी निघालो होतो एका जवळच्याच फार्म हाऊसवर. आज शनिवार, त्यात पाऊस. पिकनिकला जाणारे आपल्याच धुंदीत असतात. गरिबाची थट्टा करायला मजा येते त्यांना. मी गुपचूप आपल्या स्पीडने एका कडेने जात होतो. एक कार मुद्दाम मागून येऊन घासून गेली. आत जोरजोराने डेक वाजत होता. पोरपोरी गोंगाट करत होती. मी पडलो, लागलं हे बघून पण गाडी थांबवली नाही त्यांनी. आणखी जोरजोराने हसत ओरडत भरकन पुढे निघून गेले. तो म्हणाला. अभिषेकला खूप वाईट वाटलं, रागही आला. साल्यांनो, स्वतः मजा करायची तर करा ना, दुसऱ्यांना कशाला त्रास देता? त्याने त्या माणसाला विचारलं, घरी कोण कोण असतं तुमच्या? बायको, 2 पोरं, मुलगी 4थीत आहे आणि मुलगा आता 1लीत गेला. म्हातारे आई बाबा पण आहेत. कमावतो मी एकटाच. सकाळी एका ऑफिसात पिऊनचं काम करतो, संध्याकाळनंतर डिलिव्हरी मारतो. त्याने शांतपणे उत्तर दिलं. अगदी सहज. त्याग वगैरे करत असल्याचा कुठलाही आविर्भाव नाही. पण आज त्याला काही झालं असतं तर त्याच्या कुटुंबाचं काय? इतक्यात पुढे टोल नाका आला. एकामागे एक वाहनं उभी. अभिषेकने ही गाडी एका लेनला लावली. अभिषेकने ही गाडी एका रांगेत लावली. थोडा वेळ आहे तेव्हा त्याने विचारलं, तुमचं नाव काय दादा? पण उत्तर नाही. त्याने वरच्या मिररमध्ये पाहिलं, पण तो दिसेना. वेदना अनावर झाल्याने सीटवर झोपला असेल असं वाटून अभिषेकने मागे वाकून पाहिलं तर तिथे कोणीच नव्हतं. गाडीचे डोअर्स लॉक असल्याने तो मध्ये उतरणंही शक्य नव्हतं. त्याची बॅगसुद्धा नव्हती. हो, पण तो प्लॅस्टिकचा तुकडा ज्यावर तो बसलेला तो अजूनही तिथेच होता. अभिषेक चक्रावला. नेमकं काय ते त्यालाच कळेना. तेवढ्यात टोलचा नंबर आला. पैसे देता देता त्याने सहज चौकशी केली, एखादा जखमी डिलिव्हरी मॅन जाताना दिसला का? उत्तर मिळालं,
काही तासांआधी घाटावर एकाचा ॲक्सिडेंट झाला होता साहेब. डिलिव्हरीवालाच होता. बाईकला मागून उडवलं. मेला तो. त्याची बाईक अजून बी तिथेच आहे. अभिषेक हादरला. काय बोलावं त्याला कळेना. तो माणूस त्यालाच का भेटला, त्याच्यासोबत गाडीत का बसला, का बोलला हे त्याला कळेना. अभिषेक 2 दिवस तापाने फणफणला. ही बातमी त्याने पेपरमध्ये सुद्धा वाचली. शांत झोपच येईना. डोळे बंद केले रे केले की त्या डिलिव्हरी मॅनचा शांत चेहरा नजरेसमोर यायचा. अखेर अभिषेकने त्या मृत डिलिव्हरीवाल्याचा पत्ता शोधून काढला. त्याच्या घरी भेट दिली. तो 10व्याचा दिवस होता. तीच भर खोलीत 5 जणांचं कुटुंब कसं तरी राहत होतं. ते अजूनही सावरलेले वाटेना. अभिषेकला चांगला पगार होता. दर महिन्याला तो 25,000ची SIP करायचा. ती कमी करून त्यातील 15,000 त्याने या कुटुंबाला द्यायचं ठरवलं. ते फार नव्हते, पण निदान त्या डिलिव्हरीवाल्याची मुलं मोठी होईपर्यंत उपयोगी पडले असते. त्या दिवसापासून अभिषेकला तो डिलिव्हरी मॅन दिसणं बंद झालं आणि शांत झोप येऊ लागली. संध्याकाळचे 8:45 वाजले असतील. चिपळूण ते रत्नागिरी रस्ता. नवविवाहित दाम्पत्य आयुष आणि सायली आपल्या कारने गावी निघालेले. रस्ता अरुंद. दोन्ही बाजूंना किर्र जंगल, कचकचित अंधार. सायली खिडकीतून बाहेर बघत होती. अचानक एका वळणावरती हलक्या आवाजात म्हणाली, आयुष, तिकडे बहुतेक बाई उभी आहे. एक हिरव्या साडीमध्ये. हात दाखवते आपल्याला. मदत हवी असेल बिचारीला. आयुषने वेग कमी केला. गाडी जवळ गेली. पण हेडलाईटचा प्रकाश त्या बाईच्या चेहऱ्यावर पडताच, किंचाळणं सोडाच, सायलीला श्वास घेणंही जड जाऊ लागलं. त्या बाईला चेहराच नव्हता. त्याऐवजी संपूर्ण सपाट डोकं, डोळे, नाक, तोंड काहीच नव्हतं. फक्त त्वचेचा एक गुळगुळीत पापुद्रा. आयुषनेही ते पाहिलं. त्याने पुन्हा गाडीचा वेग वाढवला. त्या रस्त्याला अनेक वळणं होती. दोघंही हादरलेले. सायलीला भीतीने रडू येत होतं. हातपाय गार पडलेले. आणखी 5-10 मिनिटं झाली असतील. पुढचं वळण आलं. आयुषला हादराच बसला. रस्त्याच्या उजव्या टोकाला तीच बाई पुन्हा उभी. हिरवी साडी, नागडोळे नसलेला चेहरा. आणि यावेळी ती गाडीच्या अगदी जवळ आली. आयुषच्या अंगातील त्राणच संपलं. त्याने नकळत कधी कसा ब्रेक मारला त्याचं त्याला कळलंच नाही. सायलीलाही तो असं का करतोय ते कळेना. अरे गाडी का थांबवलीस? स्टार्ट कर पटकन. स्पीड वाढव. ती किती जवळ आली आहे. बघू नकोस तिच्याकडे. आई ग, मला कसं तरीच होतंय. यौवना ती स्त्री गाडीच्या काचेजवळ पोचली सुद्धा. तिने आपल्या भयंकर हाताने खिडकी वाजवली. आयुष संमोहित झाल्यासारखा तिच्याकडे पाहतच राहिला. सायलीने तर कधीच आपलं तोंड दोन्ही हातांनी झाकून घेतलेलं. टकटक आवाज ऐकून तिने कसंबसं मन घट्ट करून काचेकडे पाहिलं, तर ती भयंकर बाई बाहेर उभी आणि आयुष वेड्यासारखं दार उघडतोय असं दिसलं. ते पाहून सायली किंचाळली. त्या आवाजाने आयुष भानावर आला. त्याने झटकन हात मागे घेतला. दार उघडलंच नाही. पुन्हा गाडी स्टार्ट केली आणि तुफान वेगात पळवली. शेवटी ते एका अशा भागात पोचले जिथे दिवे सुरू होते. दुकानं अजूनही उघडी होती. धडधडणारं काळीच काबूत आणायला दोघंही एका रसवंती गृहात कोल्ड्रिंक प्यायला बसले. आता घटका भरापूर्वी आपण नेमकं काय पाहिलं? खरंच तसं घडलं का? आपल्याला वेड तर लागलेलं नाही याची खात्री करून घ्यायला आयुषने दुकानदाराला विचारलं. काय हो काका, मागे वळणावर एखादी विचित्र बाई फिरते का? हिरवी साडी घातलेली, जिचा चेहरा जरा तसा आहे.
हे ऐकून रसवंतीवाले काका शांतपणे म्हणाले, का तुम्हालाही दिसली का ती बाई? अनेकांना दिसते, पण कुणाला काही करत नाही. फक्त अचानक येऊन घाबरवते, दारावर टकटक करते. तुम्ही हुशार आणि सावध असाल, गाडी थांबवली नाहीत किंवा दार उघडलं नाहीत तर घाबरायचं काही कारण नाही. पण उघडलं असतं तर? अचानक काका बोलायचं थांबले. तर काय? सायलीने अधीरतेने विचारलं. तर काय? अहो खल्लास, सांगायला जिवंत उरलाच नाही कुणी. दरवर्षी बरेच अपघात होतात त्या वळणावर. 5-6 जणांचा जीव घेतल्याशिवाय तहान भागतच नाही त्या बयेची. काकांनी भीतीत भर घातली. 10-15 मिनिटं बसून ते दोघं काकांना कोल्ड्रिंकचे पैसे देऊन निघाले. आता रस्ता बरा होता. अजूनही वळणं येत होती, पण अधूनमधून पथदिवे होते. गाडीत एक विचित्र शांतता, पण दोघांच्याही मनात खरं तर अजूनही त्या बिनचेहऱ्याच्या बाईची भीती दडून राहिलेली. आता कुठे वळणावर झाडाची सावली देखील हलली तरी दोघांचा जीव वर खाली व्हायचा. बरं झालं आयुष, तू दार उघडलं नाहीस. सायलीने शांततेला वाचा फोडली. आयुषने काही उत्तर दिलं नाही, कारण त्याला अजूनही खात्री वाटत नव्हती. बिनचेहऱ्याच्या बाईने टकटक केली. त्या संमोहात खरं तर त्याने दार किंचित उघडलं होतं. अचानक तेव्हाच सायली किंचाळली. तो भानावर आला आणि त्याने पटकन दार लावून घेतलं. त्या निमिषभरात ती बाई गायब झाली. पुन्हा दिसली नाही. पण गेली कुठे? एकाएकी त्याला दरदरून घाम फुटला. आताच स्प्राईटची पूर्ण बाटली पिऊनही त्याला पुन्हा घसा कोरडा वाटू लागला. सायली, जरा पाणी देतेस का ग? तो ओठांवर जीभ फिरवत म्हणाला. सायलीने एक हँडबॅग मांडीवरच ठेवलेली. तिच्यात ती बाटली शोधू लागली, पण सापडेना. मग तिला आठवलं, बाटली मागच्या सीटवर ठेवली होती मघाशी गाडीतून उतरताना. लगेच सायली मागे वळली, पण समोर जे दिसलं ते पाहताच तिची बोबडी वळली. कारण बिनचेहऱ्याची बाई आता नेमकी तिच्या समोरच बसलेली, मागच्या सीटवर. एवढा वेळ ती त्यांच्या सोबतच होती. सायली इतका वेळ मागे काय शोधतेय हे बघण्यासाठी आयुषने वरच्या मिररमध्ये लक्ष टाकलं. त्यालाही तीच बाई दिसली. तो हादरला. गाडीवरचं नियंत्रण सुटलं. रस्त्याकडेला असलेल्या एका मोठ्या खडकावर जाऊन गाडी आदळली. इंजिनातून धूर निघाला. हॉर्न कितीतरी वेळ कर्कश आवाजात वाजतच राहिला. त्या रस्त्यावरील वळणांवर होणाऱ्या अपघातांमध्ये आणखी एकाची आणि मृतांच्या संख्येत दोघांची भर पडली. या कथेचा पुढील भाग आताच पाहण्यासाठी जॉईन बटनावर क्लिक करा. सुपर थँक्स बटनाचा वापर करून तुम्ही आमच्यावरील प्रेम व्यक्त करू शकता. कथा आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच पुन्हा भेटू. तोपर्यंत पाहत रहा आपली दुनियादारी आणि स्वतःची काळजी घ्या. जय हिंद, जय